मोठी बातमी बघतोय। छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये अपील याचिका दाखल केली। त्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली। प्रशांत कोरटकरला नोटीस धाडण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिलेत। या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी होणार आहे। इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांच्यातर्फे उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। कोरटकरनं अंतरिम जामिनाच्या काही अटींचं उल्लंघन केलंय असा दावा राज्य सरकारनं केला आहे। तर पुण्यामधून एक बातमी आहे। पुण्यातल्या येरवड्यात भर रस्त्यात अश्लील चाळे करणं तरुणाला भोवलंय। या प्रकरणी आरोपी गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक करण्यात आली। दरम्यान गौरवला कोर्टानं 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्याची कोठडी आज संपतीये, त्यामुळे गौरव आहुजाला आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्याला जामीन मिळणार हे बघणं महत्त्वाचं आहे। तर या प्रकरणातील त्याचा मित्र भाग्येश ओसवालच्या जामिनाकरता कोर्टात अर्ज करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी। सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र सतीश भोसले पोलिसांना मिळून आलेला नाही, म्हणजे त्याला पकडण्यात यश आलेलं नाही। पोलिसांच्या 2 पथकांकडून या सतीश भोसलेचा म्हणजे खोक्या भोसलेचा शोध सुरू आहे। दरम्यान बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण प्रकरणामध्ये खोक्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातो आहे। लवकरात लवकर तो मिळेल अशी व्यवस्था केली गेलेली आहे। दीड महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्यात त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून एकाला मारहाण केलेली होती, पण त्याची तक्रार नोंदवली गेली नाही। पण मागच्या काही दिवसांमध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती। त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला होता, त्याच्या कुटुंबियांना मारहाण झालेली होती आणि त्या कुटुंबाने मात्र जेव्हा ही बातमी प्रसारित झाली तेव्हा त्या कुटुंबाने मात्र पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केलेली होती। असे 2 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल झालेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेला होता, जो त्याच्याच सोशल मीडिया अकाउंटवर होता की तो एका गाडीत बसलेला आहे पुढच्या जागेवर आणि तिथून तो खूप पैशांचे बंडल असे टाकतो आहे, असं बोनेटवर टाकतोय, असं एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता।